मोरेश्वर स्ट्रायकर संघाकडून सलामीची जोडी मैदानात तुषार कोळी आणि जिग्नेश पाटील. आणि या दुसरा क्वालिफायरचा सामना सुरू होत आहे ते मोरेश्वर स्ट्रायकर्स आणि साई स्ट्रायकर या दोन संघांमध्ये. सलामीची जोडी मैदानात जिग्नेश पाटील व तुषार कोळी. आणि मोरेश्वर स्ट्रायकर्स या फलंदाजांना एक सुवर्ण संधी. प्रत्येक 2च्या शॉटवर विजय विटावकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. आणि साई स्ट्रायकर संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघाचं षटक घेऊन येतात ते रोहित. रोहितांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये खूपच अशी सुंदर गोलंदाजी करण्यात यश मिळवलं आहे. बघूया आता. पहिला चेंडू घेऊन जाते रोहित, समोर येते जिग्नेश. आणि पहिला चेंडू मला वाटतं असं खूप सुंदर चेंडू आणि त्यामध्ये निर्धाव असा चेंडू. कोणती धाव करण्यात यश मिळालं नाही ते जिग्नेश पाटील यांना. आणि पुन्हा एकदा त्या 2 धावांसाठी मला वाटतं हा फटका आणि संघाची सुरुवात धावसंख्येने वाढते. धावसंख्या 2. आणि या 2च्या शॉटवर मला वाटतं 50 रुपयाचं पारितोषिक जिग्नेश पाटील यांनी त्यांच्या खिशात घेतलेलं आहे. पुन्हा एकदा 2 धावेच्या दिशेने जिग्नेश पाटील. 3 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4. खूप सुरेख अशी फलंदाजी जिग्नेश पाटील यांच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. तेवढा सुंदर गोलंदाज आहे तो रोहित. त्यांनी या पूर्ण स्पर्धेमध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी करत आपल्या संघाला आज इथपर्यंत नेऊन पोहोचवलं आहे. जिग्नेशांनी सुंदर असा फटका मारला. बघूया किती धावा मिळत आहेत. आणि इथे 1 धाव त्या कंप्लीट केल्या. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे ती प्रतीक यांच्याकडून. आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत ते जिग्नेश आणि तुषार यांनी. 4 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनगडीबाज 6 धावा. आणि पुन्हा एकदा जिग्नेश यांनी लेग साईडच्या दिशेने हा मला वाटतं 2 धावेचा इशारा अंपायर यांचा. आणि या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक. आणि मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या झाली ती बिनगडीबाद 8 धावा. खूप सुंदर अशी फलंदाजी जिग्नेश यांच्या स्वरूपात आपल्याला इथे पाहायला मिळते. बॉल वाईज
आणि हा सामना चालू करावा नवीन बॉलावर. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या नेऊन ठेवली ती 8 धावा. खूप सुंदर अशी फलंदाजी जिग्नेश पाटील यांच्या स्वरूपात. आणि जिग्नेशचे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बघू इथे किती धाव. एक धाव तरी ते कंप्लीट केली आणि दुसरी धाव घेण्याच्या परंतु इथे एक धावावर समाधान. आणि याचबरोबर इथे षटकही संपतंय. संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 9 धावा. षटकातील चौथा चेंडू. सामोरे जाते ते जिग्नेश. आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नाने इतर रनआउट होण्याचा खतरा, परंतु एक धाव पूर्ण करण्यात यश. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. संघाची धाव संख्या झाली ती 12. बघूया उर्वरित 2 चेंडूवर किती धावा जमवण्यात यश येते तुषार आणि जिग्नेश यांना. आणि एका धावेवर समाधान. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आणि संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 13 धावा. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवण्यात यश येते ते जिग्नेश यांना. जिग्नेश यांनी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे एका धावेवरच समाधान मानावं लागेल. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद
बिनगडी बाद 14 धावा. आणि या ओव्हरमध्ये फक्त ते विलास डाव्या हाताचे गोलंदाज, त्यांना सामोरे जातील जिग्नेश. दोनही फलंदाज एकदम सेट झालेले आहेत, परंतु बघूया. आणि पहिला चेंडू मला वाटतं डिक्लर झोनच्या दिशेने 2 धाव्यासाठी जिग्नेश यांच्या स्वरूपात. त्याचबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 16. पहिला चेंडू खूप सुंदर अशा पद्धतीने 2 धावाच्या दिशेने. बघूया दुसऱ्या चेंडूवर. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पुन्हा 2 धावा डिक्लर झोनच्या दिशेने. त्याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. 2 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झालेली 18. जिग्नेश आपल्या पुन्हा एकदा बॅटिंगच्या लयमध्ये दिसताना. या षटकातील तिसरा चेंडू सामोरे जातील ते जिग्नेश. आणि पुन्हा एकदा मारण्याच्या पण इथं बघू द्या, थोडीशी मिसफिल्ड ना तिथं रनआउटच्या स्वरूपात मला वाटतं जिग्नेश. आणि इथे एक धाव कंप्लीट. 3 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली ती 19. चौथा चेंडू सामोरे जातील ते तुषार. आणि तुषार यांनी मला वाटतं लेग साईडच्या 2 धावांचा इशारा अंपायर यांचा. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 21 धावा. या षटकातील 5वा चेंडू सामोरे जातील ते तुषार. आणि मला वाटतं ही अतिरिक्त एकदा वाईड स्वरूपात हा चेंडू. संघाची धावसंख्या ती 22. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. आणि सुंदर असा तटकावलेला फटका तुषार कोडी यांच्या बॅटमधून. 2 धावांचा इशारा. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली ती 24. बिनगडी बाद 24 धावा. आणि या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक. खूप सुरेख अशी फलंदाजी तुषार आणि जिग्नेश यांच्या स्वरूपात पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. तुषारांनी पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला चेंडू. मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये जाताना 2 धावेचा इशारा. याच बरोबर हे षटकही संपतंय. आणि या षटकात एकूण 12 धावा खर्च केले. थोडंसं महागडं षटक मिळालंय ते साई स्ट्रायकर यांच्याकडून. संघाची धाव संख्या झाली ती 26. बिनगडी बाद 26 धावा. डीजे
धावांसाठी संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. विजय विटावकर यांचा हिशोब थोड्या वेळात करण्यात येईल. पुन्हा एकदा जिग्नेश यांनी लेग साईडच्या 2 धावांसाठी हा डिक्लोर जनूने मारताना फटका. दोन चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. खूप सुरेख अशी फलंदाजी जिग्नेश आणि तुषार या स्वरूपात. या षटकातील तिसरा चेंडू सामोरे जातील ते जिग्नेश आणि जिग्नेश षटकार मारण्याच्या प्रयत्नात बघूया. हा षटकार होते, कॅच होते आणि हा जिग्नेश बाद. जिग्नेश मला वाटतं षटकार मारण्याच्या तयारीत होते आणि ते त्यांचा विकेट गमावून बसलेत. आणि जिग्नेश यांची जागा भरून करण्यासाठी जात आहे ते एक तडाखेबाज फलंदाज यश कोळी. जिग्नेश हे जिग्नेश आपल्या वैयक्तिक 21 धावा करून बाद झालेले आहे. खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे जिग्नेशच्या. अजून या षटकामधील 3 चेंडू शिल्लक आणि धाव संख्या झालेली आहे ती 30. एक गडी बाद 30 धावा. आणि सुंदर असा फटका बघूया इथे किती धावा मिळत आहे. एक धाव पूर्ण. स्ट्राईकला ते आता तुषार. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ती एक गडी बाद 31 धावा. ओ आणि मला वाटतं हा त्रिफळाचीत झालेला आहे ते तुषार. खूप सुंदर अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आणि आवी यांना सुवर्ण संधी. जर आवी यांनी या चेंडूवर षटकार मारला तर राजेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बघूया शेवटचा चेंडू अविनाश कोळे आणि अविनाश कोळे पुढे मारण्याच्या प्रयत्नात. बघूया एक धाव तर इथं नक्की पूर्ण करण्यात आली आहे. बघूया दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. थोडीशी मिसफील्ड. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं हे रनआउटच्या स्वरूपात अविनाश कोळे बाद झालेले आहेत. आणि मला वाटतं मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाची टोटल धाव संख्या झालेली ती 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावेचं आव्हान ठेवलं ते साई स्ट्रायकर या संघासमोर.
इथे जमा झालेले आहे. थँक्यू विजय विटावकर. आणि मैदानात साई स्ट्रायकरकडून सलामीची जोडी निलेश आणि प्रतीक. जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे समोर साई स्ट्रायकर समोर. आणि या स्पर्धेसाठी आपले खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं ते मान्यश्री जितेंद्र आव्हाड साहेब, संतोष टोरकर सर, अभिजित पवार, जितेंद्र गवते, राजेश खारकर, सचिन मेहर, रितेश कदम, पद्माकर पाटील, राजू पाटील, अवनी शिर्के, अविनाश पाटील, अमर गवते, महेश मोकाशी, तसेच आपले कॅमेरामॅन आणि बी टी कोहली यांच्याकडून वायफाय आणि साई संदेश डेकोरेटर विजय विटावकर या सर्वांचं आपल्या कम्युनिकेकडून मनापासून आभार. आणि सामन्याकडे वळूया. सामन्याची सुरुवात होत आहे. पहिला षटक घेऊन येते जिग्नेश. त्यांना सामोरं जाती डावखुरे फलंदाज निलेश. आणि हा पहिला चेंडू आता मला वाटतं हा डिक्लर झोन मध्ये 2 धावासाठी खूपच चांगली सुरुवात निलेश यांच्याकडून. वैयक्तिक जसं खातं ती सुरुवात केली ती निलेशांनी 2 धावेने. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड झालेली आहे तिकडे कौशिक यांच्याकडून. आणि इथे 1 धाव पूर्ण करत खाली लागला. 1 मिनिट चेक करा बॉल वर लागला का खाली लागला. आणि मला वाटतं हा 2 धाव्यांचा इशारा अंपायरचा. हा चेंडू वरच्या बाजूला लागला. त्याचमध्ये संघाची धावसंख्या झाली ती 4. 2 चेंडूच्या अखेरीस खूप सुंदर अशी फलंदाजी निलेश यांच्याकडून. निलेश पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बघू. हा मला वाटतं हा निर्धावाचा चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करण्यात यश आलेलं आहे ते जिग्नेश पाटील यांना. 3 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली ती बिनगडी बाद 4 धावा. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान बघूया. आणि निलेश यांनी पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये मारल्या फटका 2 धाव्यासाठी संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 6 धावसंख्येवर. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक. बॉल बॉईज बॉल फेका आतमध्ये. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. जिग्नेश पाटील पण त्यांना सामोरे जाणे एक तडाखेबाज फलंदाज निलेश. निलेशने पुन्हा एकदा त्याच दिशेने भिरकावलेला चेंडू. आणि मला वाटतं पुन्हा एकदा 2 धावा. याचबरोबर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा. या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक. जिग्नेश जेवढी चांगली सुरेख गोलंदाजी करतात परंतु त्याच्यात प्रत्युत्तर देतात ते निलेश. आणि हा सुंदर असा चेंडू. आणि ते 1 धाव मिळणार यश लेग बाईच्या स्वरूपात. इथे षटकही संपतंय. 1 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 9 धावा.
संघाची धावसंख्या झाली ती 10. 11 सॉरी. निलेश हे चांगल्याच लयमध्ये खेळताना दिसत आहे. तशी त्यांना 7 आहे. संघाची धावसंख्या झालेली 11 आणि त्यामध्ये निलेशच्या वैयक्तिक धावा आहेत 11. खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळत आहे आपल्या निलेश यांच्याकडून. दुसरा चेंडू बघूया अंपायरचा काय इशारा तर 2 धावेसाठी. या 2 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13. जेवढी सुंदर गोलंदाजी करते तेवढे सुंदर फलंदाजी निलेश यांच्याकडून पाहायला मिळत आहे आपले. या षटकातील तिसरा चेंडू सामोर जातील निलेश. खूपच चांगल्या लयमध्ये दिसत असताना आणि पुन्हा एकदा मला वाटतं त्याच दिशेने 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 15 धावा. बॅटच्या स्वरूपात 4 चेंडू झालेले या षटकातील. अजूनही 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झाली 16 आणि मला वाटतं या सामन्यात पहिल्यांदा स्ट्राईकवर गेले ते प्रतीक. पहिला चेंडूचा सामना करतील कारण याच्या अगोदर सर्व चेंडू निलेश यांनी खेळून दाखवले. या षटकातील 5वा चेंडू. आणि प्रतीक यांनी सुद्धा मला वाटतं हा डिक्लर झोनच्या दिशेने 2 धावासाठी. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली ती 18. बिनगडी बाद 18 आणि या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक. हे षटक थोडंसं महागडं होतं झालंय कारण अजून 1 चेंडू शिल्लक आणि 9 धावा खर्च झाल्यात त्या कौशिश यांच्या षटकात. हा डेड बॉल. षटकातील शेवटचा चेंडू सामोर जातील ते प्रतीक. बघूया या चेंडूवर किती धावा जमवण्यात यश येते. आणि बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावेचा इशारा अंपायर यांचा. तसेच हा नो बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात येत आहे. अंपायर्स कॉल.
आणि हा नो बॉल थर्ड अंपायर कडून घोषित करण्यात आलाय. संघाची धावसंख्या झाली ती 21. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आणि या बॉलवर 2 धावांचा इशारा होता अंपायरांचा. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आणि फ्री हिट चेंडू असेल हा. आणि फ्री हिटचा चेंडू मला वाटतं हा सुद्धा 2 धाव्यांच्या डिक्लेअर झोनमध्ये. संघाची धावसंख्या झाली ती 23 आणि जिंकण्यासाठी अजून 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. डीजे एक सेट्स बॅट्समन निलेश. आणि पहिला चेंडू मला वाटतं किती धावा मिळतात त्या चेंडूवर. एक धाव डिक्लेअर स्वरूपात घोषित. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. आणि निलेश हे आपल्या वैयक्तिक 17 धावांवर नाबाद अशी खेळी करत आहे. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने बघू किती धावा येतात या चेंडूवर. आणि मला वाटतं या 2 धाव्याच्या स्वरूपात डिक्लेअर घोषित. आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. जेवढी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते तेवढी चांगली फलंदाजी निलेश यांच्या स्वरूपात इथे पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने सेम ॲक्शन रिप्ले म्हणावं लागेल याला. 2 धाव्यांचा इशारा अंपायरांचा. उर्वरित 9 चेंडूमध्ये आता फक्त 6 धावांची गरज साई स्ट्रायकर संघाला. खूप सुंदर फलंदाजी निलेश कडून पाहायला मिळत आहे आपल्याला. पुन्हा एकदा मला वाटतं हा 2 धावेंचा इशारा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक म्हणजे 8 चेंडूचा
8 चेंडूमध्ये अजूनही 4 धावांची गरज साई स्ट्रायकर संघाला. निलेश हे आपल्या वैयक्तिक 22 धावांवर नाबाद खेळी खेळत आहे. खूप सुंदर फलंदाजी निलेश यांची. आणि मला वाटतं हा निर्धाव असा चेंडू. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. उर्वरित 7 चेंडूमध्ये अजूनही 4 धावांची गरज. निलेश थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जाताना. षटकही संपलंय. उरलेल्या 6 चेंडूमध्ये फक्त आता 2 धावांची गरज साई स्ट्रायकर संघाला. डीजे संघाचं 4थं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येते यश. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे सामोरं जातील ते प्रतीक यांना. पहिला चेंडू सामोरे येते प्रतीक आणि पहिला चेंडूवर मला वाटतं 2 धावा घोषित. आणि हा सामना जिंकलाय त्या साई स्ट्रायकर मध्ये. आणि या पुढील होणारा फायनलचा सामना म्हणजे कुंकाई शितलावी लेणू विरुद्ध साई स्ट्रायकर. दोघांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन. मी निलेशला विनंती करतो की त्यांनी आपला सामनावीरचा पुरस्कार मी मेघादांना विनंती करतो की या सामन्याचा सामनावीर निलेश यांना सन्मानित करावं. तसेच जिग्नेश पाटील आणि तुषार कोळी.
थैंक यू हर्षल। मैन ऑफ द मैच अवार्ड विजेता नीलेश बढ़िया बल्लेबाजी करते हुए, और थाना टेनिस क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट थाना वुड मेघनाथ गोंदले जी मैन ऑफ द मैच का अवार्ड देते हुए। थैंक यू सो मच मेघनाथ दा। बॉल घे बॉल